झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकमधल्या चिखलीकर प्रकरणानंतर पीडब्ल्यूडी विभाग किती भ्रष्टाचारात आकंठ बुडाला याचा अंदाज आला। पीडब्ल्यूडी मधला एकही अधिकारी प्रामाणिक नाही असं समोर आल्यानंतर म्हणावा तसा तपासाला वेग आलेला नाही। याचं मुख्य कारण म्हणजे अधिकाऱ्यांच्या चौकशीची परवानगी सरकार देत नाही। लाचखोर अभियंता चिखलीकरचं घबाड बाहेर आलं आणि पीडब्ल्यूडी भ्रष्टाचारानं किती माखलाय याचा पुरावा मिळाला। जनतेचा पैसा बिनबोभाट खाणाऱ्या या अधिकाऱ्यांना शिक्षा व्हायलाच हवी, त्यासाठी करावी लागते ती त्यांची चौकशी आणि तपास। पण आपल्याकडे इथंच सारी गोम आहे। पीडब्ल्यूडी मध्ये एकही अधिकारी असा नाही जो भ्रष्ट नाही। हे धडधडीत समोर आलं असतानाही आतापर्यंत चिखलीकरच्या प्रकरणात एकाही अधिकाऱ्याला चौकशीला बोलवण्यात आलं नाही। हे असं एकमेव प्रकरण नाही तर अशा शेकडो प्रकरणांमध्ये अधिकाऱ्यांच्या चौकशीच्या परवानग्याच सरकारनं दिलेल्या नाहीत। 2 अधिकाऱ्यांच्या चौकशीच्या परवानग्या 2011 पासून प्रलंबित आहेत। यावर्षी सापळ्यात आलेल्या 87 आरोपी अधिकाऱ्यांच्या परवानग्या मिळालेल्या नाहीत। यामध्ये जिंतूरचे आमदार रामप्रसाद कदम आणि मंत्री विजयकुमार गावित यांचाही समावेश आहे। एसीबीच्या महासंचालकांनी या प्रकरणी सरकारकडे बोट दाखवलंय। गावितचा जे तुम्ही मला विचारला त्याच्यामध्ये आम्ही शासन स्तरावर ह्यांचा पूर्ण माहिती दिलेली आहे आणि शासन स्तरावर ह्याच्याबद्दल काही निर्णय व्हायचे आहेत आणि त्यांच्याशी चर्चा चालू आहे। शेवटी आम्हाला सुद्धा त्यांना असे आम्ही सगळे एकत्र काम करतो ना, आम्ही सुद्धा शासनाचा भागच आहे। शासन सुद्धा आमचा मायबापच आहे ना। शासन अँटी करप्शन ब्युरो काय आम्ही काय विरोधक नाही आहे। मुळातच तेरी भी चूप मेरी भी चूप या न्यायानंच भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचं काम चालतं। त्यामुळे जाळ्यात अधिकारी सापडणं कठीणच। त्यात आता मुख्य अभियंता चिखलीकर सारखा मोठा मासा गळाला लागलाय। पण अधिकाऱ्यांच्या चौकशीची परवानगी नाकारण्याची सरकारची कचखाऊ भूमिका आहे। भ्रष्टाचारासाठी जाणून बुजून रान मोकळंच ठेवलं गेलंय। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।